भोलानाथ, अरे शकून सांग. अरे कोण पैसा देईल का ते बोल. अरे पाऊस पडेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. नमस्कार. ते तसे का वागतात ह्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत एक अशा प्रकारची टेंडन्सी जी पुष्कळ लोकांमध्ये आपल्या आजूबाजूच्या ना नेहमी दिसत असते, पण आपल्याला ती नकोशी वाटत. आता ही टेंडन्सी कोणती. तर काही मंडळी आपल्या आजूबाजूची ही कायम स्वरूपी हरण्याचंच व्रत घेऊन आलेली असते. म्हणजे त्यांना काहीही करायला सांगा, हे मला येत नाही, हे मी करू शकत नाही, ही एक टेंडन्सी असते. आणि दुसरं म्हणजे काहीही जबाबदारीचं काम ह्यांच्यावर पडलं की आयदर ह्यांचं डोकं दुखायला लागतं किंवा ह्यांच्या पोटात दुखायला लागतं, काहीतरी होतं आणि हे आजार, यांचं अंग दुखतं, काय होतं. आता ही टेंडन्सी असणारी मी तर म्हणेन की प्रत्येक आत्ता बघणाऱ्या लोकांपैकी सुमारे 90% लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची 3-4 माणसं तरी नक्की बघितलेली आहे. इतकी ही खूप कॉमन टेंडन्सी. आणि मग ह्या कॉमन टेंडन्सीचं करायचं काय, किंबहुना या लोकांमध्ये ही टेंडन्सी काय आहे हे आपल्याला समजतं. आणि हे समजून घेण्याकरता मला उदाहरणादाखल आपल्याकडे बरीच वर्ष प्रचलित असलेली
लहान मुलांची काही गाणी ती आठवतात. त्यातलं एक आहे, पडू आजारी मौज हीच वाटे. मला आठवतंय आमच्या लहानपणी आम्ही कोणालाही पोट दुखतंय, डोकं दुखतंय तक्रार केली की घरातली मोठी माणसं ह्या गाण्याने चिडवायची. मग त्या गाण्याने चिडवायला लागल्यावरती कितीही राग आला असला तरीही ती मुलं जे सांगितलेलं आहे ते काम गपचूप करायची. पण गोष्ट खरी की त्या वेळेला त्या गाण्याने सारखं चिडवलं गेल्यामुळे उगाच उगाच आजारी पडायचं नाही, हे आम्ही मंडळी लहानपणी शिकलो. दॅट वॉज अ बेस्ट पार्ट. आता त्याच्याच प्रमाणे आणखीन एक गाणं ते पण खूप प्रचलित आहे. आताच्या पिढीतल्या बऱ्याच लोकांना ते माहीत पण असेल. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल. नंदीबाईला विचारलेला प्रश्न, त्याच्यातला एक खूप मार्मिक प्रश्न आहे. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोकं. आता हे काय म्हणजे मला त्या गणिताच्या पेपर पासून वाचायचंय म्हणून माझ्या पोटात तरी दुखू दे, ढोपर तरी दुखू दे, काय पण होऊ दे यार, मला पेपरला जायला नाही. आता हे लहान मुलांच्या गाण्यात सहज टाकलं गेलेलं वाक्य, पण हे माणसाची एक अंगभूत वृत्ती दाखवतो. आणि ती वृत्ती काय, तर मला जबाबदारी टाळायची. म्हणून एक तर मी त्याच्यात कायम अयशस्वी होणं, किंवा मी अयशस्वी होत असताना सुद्धा माझ्यावर जबाबदारी टाकली, तर त्यावेळी मात्र मी अगदी कन्व्हिनियंटली, म्हणजे कोणालाही पत्ता लागू न देता आजारी बिजारी पडतो. समथिंग म्हणजे जबाबदारी टाळणे ही वृत्ती. आता माझी एक मैत्रीण लहानपणी खूप मस्तीमध्ये, तिला पण स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा होता. आणि तिला कोणी विचारलं ना की तुला लग्न करताना तुला नवरा कसा हवाय, की म्हणे मला नवरा कसा पण चालेल, पण मला ना चांगला स्वयंपाक करता येणारी सासू पाहिजे. तिला म्हंटल का बाई, तर म्हणे मग ती सासू चांगला स्वयंपाक करेल, मग मला कोणी स्वयंपाक करायला नाही सांग. मग तिला आम्ही विचारायचो, पण मग तिच्या सासूने तुला सांगितलं, तिला शिकवलं स्वयंपाक करायला, तर नाही मला करायचं नाहीये, त्याच्यामुळे मी तिला सांगत जाईल की नाही हो, मला करताच येत नाही, तुम्ही किती छान स्वयंपाक करता, मला तर काहीच येत, मग तुम्हीच करा. म्हणजे झालं, समथिंग लाईक दॅट. म्हणजे पुन्हा मला येत नाही हे दाखवणं म्हणजे जबाबदारी टाळणे. म्हणजे थोडक्यात आपल्याला जेव्हा आपल्या काही जबाबदाऱ्यांमधून मोकळीक मिळवायची असते, काही गोष्टी करायच्या नसतात, पण मला हे करायचं नाहीये हे उघडपणे बोलायचंही नसतं, त्यावेळेला आपण गुपचूप आयदर आजारी पडतो, किंवा आपण त्या कामात त्या चुका करतो, इतक्या चुका करतो की समोरचा माणूस वैतागतो आणि सांगतो भीक नको पण कुत्र आवर, म्हणतात तसं, तुला नाही देणार हे काम, तुला नाही देणार, पण तुला हे करताच येणार. म्हणजे मला काम नाही करायला लागलं. थोडक्यात काम टाळण्याकरता लोक आजारी पडतात किंवा अयशस्वी होतात. का, बघा, यशस्वी व्हायचंय
असं सगळे म्हणतात. पण माणसाला अपयशाची भीती नाही वाटत एवढी जेवढी यशाची वाटते. माणसांना यशाची भीती का वाटते? तर यश एकदा मिळालं ना, त्याला ते टिकवावं लागेल. त्याचं काय? ही मोठी जबाबदारी आहे, ती नकोय मला. ते त्याच्यापेक्षा यश नसलं तरी चालेल, मी अयशस्वी असेल तरी चालेल, पण मला यश टिकवायची जबाबदारी नको. हे लोकांच्या बॅक ऑफ द माइंड असतं, मनाच्या आतल्या कोपऱ्यात असतं, आणि म्हणून माणसं वारंवार अयशस्वी. बघा, ह्या दोन गोष्टींवर सिरियसली विचार करा. आणि जर आपण म्हणतो समाजातले 2% लोक यशस्वी असतात, 98% यशस्वी नसतात, तर ह्या 98% लोकांच्या मनात कुठे ना कुठे जबाबदारी टाळण्याची भावना तर नसते ना? विचार करायला हवा. याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक माणसाने आपल्या मनाचा आतला कोपरा तपासून पाहायला पाहिजे की आपल्या आयुष्यात ज्या एरियामध्ये आपण सक्सेसफुल होत नाही आहोत, त्या एरिया संदर्भात आपल्याला कुठली गोष्ट टाळायची, कुठली गोष्ट टाळण्याकरता म्हणून आपण आपल्या सक्सेसला किंवा गुड हेल्थला बाजूला याचा विचार झालाच पाहिजे. बघा, विचार करा आणि तुमच्या कॉमेंट टाका ह्याच्यावर. पुन्हा येईन असाच काहीतरी इंटरेस्टिंग विषय घेऊन. ते तसेच का वागतात. धन्यवाद. पडू आजारी
पडू